तुम्हाला विजय भोसलेला मारायला जमलं नाही म्हणून तुम्ही आमच्याकडे आलात मदत मागायला. तुम्हाला तुमचं काम जमलेलं नाही. मला माझं काम करता आलं नाही. मला विजय भोसलेला संपवता आलं नाही म्हणून मी तो असं म्हणली. काय खरं आता मी काय काय कामं केली आहेत, करून घेतली आहेत, कोणाकोणाला संपवलंय याची आधी जर वाचायला लागलो ना ते एकही घास यातला कशाखाली उतरणार नाही. कोणाला संपवलं? स्वतःच्या आईला. एक सेकंड. स्वतःच्या आईला, बापाला, मुलाला कोणाला संपवलं? स्वतः संपवलं. मी स्वतःच्या सख्ख्या बहिणीला मारलंय टबमध्ये बुडवून. स्वतः डझनभर लोकांचे खून केलेत मी स्वतः. त्यामुळे तुमचे विकृतीचे धडे मला सांगू नका. त्या दिवशी काय म्हणाला की माझ्यावर लोकांचं लक्ष, आम्हा दोघांवर कोणाचं लक्ष आहे माहितीये? डिपार्टमेंटचं. त्यामुळे विजय भोसलेच्या कॉलरला धरून आणणं इतकं सोपं नाहीये. नूडल्स बनवत नाही होत, इन्स्टंट नूडल्स. हॅव पेशन्स. बरं का बालिके, आपल्यामध्ये काही फरक आहेत आणि काही साम्य आहेत. फरक असा आहे की माझ्याकडे खूप पैसा आहे, पॉवर तर आहेच, राजकीय प्रतिष्ठा आहे, मी सांगेन ते काम करायला तयार असणारी माझी माणसं आहेत. यातलं काही तुमच्याकडे नाही. आणि साम्य असं आहे की माझ्याकडे दोन गोष्टी कमी आहेत, पेशन्स आणि वेळ. त्यामुळे तुमच्याकडेही त्या कमी आहेत. कारण माझा जर पेशन्स संपला तर या भूतलावरचा तुमचा वेळ संपेल, मी संपेल. क्लिअर? माझ्या माहितीप्रमाणे ताईचं शेवटचं लोकेशन अमरावती. इथून काय अमरावती दिसतं? तुमची वाट मोकळी करून दिलीस. म्हणजे नाही, मी आता तुम्हाला लोकेशन सांगितलं ना, मग तुम्ही तडकन उठणार, मग कुठेतरी न सांगता जाणार, मग मी विचारणार सर तुम्ही कुठे चाललाय, मग तू म्हणणार तू मांजरसारखी आडवी येऊ नको. हे सगळं नको म्हणून मी आधीच बाजूला झाले. वाटच बघतीये ग तू, वाटच बघतीये. मला माहितीये ना, एकदा का मी इथून गेलो का बास जमदाडेला रान मोकळं आहे का? काय नाहीये. तसंच आहे. मग नका जाऊ. नाही जाणार आहे मी, नाहीच जाणार आहे मी. का? आता का? रिस्क आहे, रिस्क. मग मी जाते. कसं स्टाईल मारत? मग मी जाते. मी जाते. देईन नाही एक ठेवून. तू जाते काय? एकटी जाणार आहेस? काय प्रॉब्लेम आहे सर, जाऊ शकते मी. जाऊ शकते तू, पण तू एकटी. विश्वास नाही का सर तुमचा माझ्यावरती? आवाज खाली करा, मी पाठवणार नाही. जमदाडे सर, मी तुमची शिष्य आहे, मी व्यवस्थित काम करणार.
परमिशन द्या सर. ठीक आहे, जा एक काम कर, 3-4 दिवसाची रजा टाक. अप्रूव्ह करतो मी. काय अमरावतीला जाऊन यायचं म्हणजे सोपं काम नाही, लांब आहे ते. सगळ्यात महत्वाचं, अमरावतीला चालली आहे म्हटलं रे सलमान तेरे लिए क्या चादर वादर लाने काय क्या. ओ नाही ना मॅडम, तुमच्यासाठी कंदी पेढे घेऊन येऊ का? फालतूपणा करायचा नाही, कळलं ना? तू एक विचारू, शाळेमध्ये सगळ्या विषयात नापास व्हायचे. जामदाडे, नाही तुमचं गणित कच्चं आहे मला माहितीये, पण भूगोल पण आहे. पेढे साताऱ्याला मिळतात सर, मी अमरावतीला चालले. कॅन्सल तुझं झालं. नाही नाही सर, सॉरी सर. कॅन्सल कॅन्सल. सर नाही, नाही, मला सॉरी माहिती सॉरी आहे. सॉरी. बावळटपणा चाललाय नुसता. बोल बाळा. चिकू दादा प्लीज लवकर घरी ये. तुला काय वाटलं? काय नाव ग तुझं? हा, गंधाली. गंधाली. हा, तुला काय वाटलं 5-7 हजारांची इंटर्नशिप करून किंवा मग दिवसभर गोंधळलेल्या चेहऱ्यानी इथे फिरून आपण खूप काम करतोय असं दाखवून तू श्रीमंत होणार होतीस? काय म्हणणं होतं तुझं? तू काहीही करायला तयार आहेस. मला सांग, आपल्या ह्या बिझनेसमध्ये एक्स्ट्रीम केसमध्ये काहीही म्हणजे काय असेल असं तुला वाटतं? लिटरली काही करायला तयार आहे मी. लिटरली काहीही करशील? चेहरा गाम आलाय तुला. या या या, तुम्ही आत या. काय जेवण झालं? पोट भरलंय? बसा बसा बसा. 60s ची हिरोईन वाटतेस तू आत्ता. काय चेहरा झालाय बघ. शूट हिम. कम ऑन, शूट हिम. मॅडम नका मारू मॅडम मला, मी काय केलं मॅडम? चला चला चला, क्विक. ओके, चला उठा, निघा, झालं पिक्चर. या इकडे. बरं आहे का, हे जे इथे आत्ता बघितलं ना तुम्ही, ते बाहेर जाऊन बोलायचं नाही. हा, नाही मॅडम, कोणालाही नाही सांगणार. नाहीच सांगायचं, कारण नाहीतर इथे नाही जगात दुसरीकडे कुठेही तुम्हाला नोकरी करू देणार नाही मी. निघा. कळली लायकी आपली? खबरदार. मी आहे. हा, ठीक आहे. अरे चिकू दादा, हा खिडकीतून लोकांना बघत होता आपल्या घरामध्ये आणि मला संशय आला. मी कपडे वाळत घालायचा हा बांबू आहे ना, मी घातला त्याच्या डोक्यात, मग शुद्ध पडला. ठीक आहे, पण खूप धीराची निघाली आपली देवी, अजिबात घाबरली नाही. कौतुक कर माझं तू. व्हेरी गुड व्हेरी गुड. ह्याला असा मास्क लावून का बसवलाय? मास्क तरी काढायचा ना, चेहरा कळला असता त्याचा. अरे काहीतरी काम तू कर ना, पोलीस आहेस ना तू, पोलिसांनी पण काहीतरी काम करायचं असतं. काढ मास्क. आणि मास्क आधीपासून नव्हता, आम्ही नाही लावलं त्याला. तू फायर बिअर नाही केलं ना शर्मिला? काय फायर नाही केलं? करू नाही. सोड 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 द्या. आता मी पोलिसांचं काम करतो. नाही नको. हत्यार दे. अरे जाऊ दे, तो म्हणतोय ना, देऊन टाक. गंधाली, तुझं म्हणणं बरोबर आहे. फक्त फायदा ऍप हे फक्त ऍप नाहीच आहे, पण त्या दुसऱ्या फक्त फायद्यासाठी खरंच काहीही करावं लागतं. ते तुला नाही जमणार आहे. तेव्हा गेट अप अँड गेट लॉस्ट. आणि पुन्हा हे तुझं बावळट तोंड मला कधीही दाखवायला यायचं नाही. गंधाली.
चला निघा आता फालतू. काय करतेस ती ती गन गन खाली घे ती गन. तो फालतूपणा बंद कर आता, कळलं ना. हे बघ मी तुला ओव्हर पॉवर करू शकते. मी एक हात मारला ना मी तुला तर तू तुला मी थोडा वेळ देणार नाही, कळलं ना. तो आधीच उडवून टाकेन. का करतेस तू हे. त्या वॉचमॅनवर मला गोळी चालवता आली नाही. मला ते जमलं नसेल, पण तुझा हा भेजा उडवायला ना 2 सेकंदही लागणार नाहीत, मला कळतंय ना. डोंट अंडर एस्टिमेट मी, कळतंय ना. लेट्स डू वन थिंग. लेट्स गो फॉर अ वॉक, शॅल वी. हा, तर जे काही बोलायचंय ना सगळं तिकडे बोलूया. हा, हॅलो बाबा, आम्ही खाली उतरतो. कोण आहेस तू. कळेल तुला. चल चल चल. ओके चल. जरा चेहरा बघावा लागेल. हा इथे काय करतोय. अरे तू 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 करू तू ह्यालाच. तू ओळखतोस ह्याला. अरे हा, याची ओळख असते असल्या माणसांबरोबर. काय ए बाय हा देवयानी हा धुण्याची काठी सोड. ह्याला स्वतः वाळत घातला तरी हा काही करणार नाही. तू का त्याला मारलं यार. म्हणजे काय, आपल्या घरात डोकावून बघत होता का? हा डोकून बघत होता. हो, चोरासारखा. ए बाबा उठ. ते पुढे जाऊन राईट राईट. आय एम सॉरी धैमोडे. भोसले, हो मीच. तू माझ्या घरात आहे. तू मारलंय हिनं मारलं मला. 1 मिनिट. माझ्या डोक्यावर मारणार मी पत्रकार आहे. मी कंप्लेंट करीन. तू काय मारते मला. मारलं डोक्यावर. मेलो असतो ना मी आता. तुला भाव माझ्याकडे. तू आमच्या घरात डोकून का बघत होतास रे. मी डोकावून बघत. अरे मी आत. 1 मिनिट. तुला माहितीये ना हे असं दुसऱ्याच्या घरात डोकून बघणं हा गुन्हा आहे. पोलिसांच्या घरात. मग टाक मला जेलमध्येच टाक ना. मग टाक मला. हा म्हणतोय ना, घेऊन जा. अहो तुम्ही का बसाव. नाही तुझ्या नादाला लागलो ना की असंच होतं माझं. आधी मला आता जेलमध्ये टाकलं आणि आता हिनं दांडा घातला डोक्यात. अरे मेलो असतो ना मी. दुखतंय. पाणी घे. शर्मिला कोण आहे हा. काय मी सांगतो. बाय आहे बस इथे तुझा. अरे तू ओळखतोस का ह्याला. तुम्ही आत वा. डेंजर आहे हा ए, आता तर- माणूस. शर्मिलेला सांगा. चल जपू ना. माणसंच राहतात ना या घरात. मला शेपूट दिसतीये. इथे पाणी आहे घे. मी चहा टाकतो. चल. मी सांगितलं का पुढे बसायला. मागे बस. चल 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 चल. दार उघड. बस. किल्ली हा कोण माणूस आहे.
हा कोण माणूस आहे? शांत राहायचं. बाबा मास्क आहे ना? पुट दॅट गन डाऊन. तुला कळत नाहीये तू काय करतेस ते. दिस इज. सर चौथ्यांदा हे वाक्य बोललीस ना तर खरंच गोळी घालेन. कौपणा करू नको, कळलं ना? शांत बस. दिस इज नॉट राईट. दिस इज नॉट राईट. काय काय आहे ते? काय आहे? दिस इज. तू जस्ट शट अप. नाही नाही मी 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 ओढे. नाही नाही. मॅडम, रॉबिन मॅडम, मॅडम. कुठे आलोय आपण इथे? काहीतरी पोळी भाजी सेंटर दिसतंय. आपण काय करतो इथे? अरे माया कर, काय कशाला करते? केलवरने पाठवलंय ना आपल्याला, जरा साबोरून नाही घे. ते बाबू, अन्नपूर्णाबाई कुठे आहे रे? चल इकडे. अन्नपूर्णाबाई, काय ऑर्डर आहे? किती माणसांची? ऐक ना, मी बनवतो चहा, तू बस. तुझ्या डोक्याला लागले. माझा चहा मी स्वतःच बनवतो, किती लागलं असलं तरी. साखर. काय काय हवंय काय तुला? काय देणार तू? उलट मी जे दिलं त्याचं काय केलं? तू काय दिलं बे मला? चहापत्ती. चहापत्ती? चहापत्ती दे. काय दिलं? माहिती. मी तुला माझी थिअरी सांगितली. तुमच्या त्या गजेंद्र हवालदाराचा अपघात नाही, घातपात झालाय, अटॅक झालाय त्यांच्यावर. या माहितीचं तू काय केलं? काहीच नाही. थोबाड उघडलं म्हणून मला केसमध्ये अडकवलं. तेव्हापासूनच मला डाऊट यायला लागला. कसला? हे सगळं करणं ना कुणा लल्लू पंजूचं काम नाहीये. पावर लागते त्याच्यासाठी. हा, पावर. आणि ही पावर खाकी कातडं पांघरल्याशिवाय नाही येणार. तुला मी जे आता सांगणार आहे ना ते ऐकून ना तुला शॉक लागणार आहे. मला जसा लागला तुझ्या बहिणीला डोक्यात छोटा घातल्यानंतर. मला ना डाऊट नाही, मला खात्रीच आहे हे सगळं ना अनुजा हवालदारने केले. हायला विजय, मला वाटायचं तू एकदम बुळ्या आहेस रे. तू तर हुशार निघालास. अरे दुखतंय ना विजय, काय चाललंय? परत बुळ्या म्हणायचं नाही मला, परत बुळ्या म्हणायचं नाही. बाळा बुळ्या बिळ्या हे काय म्हणायचं नाही. बरं ते ठीक आहे, जाऊ दे. मला ते जाऊ दे सगळं सोड. मला एक सांग, हे सगळं तुला कळालं कसं? मी डॉट्स जोडण्याचा प्रयत्न करत होतो. म्हणजे मला आजपर्यंत असं वाटत होतं की अनुजा हवालदार ही फक्त डिपार्टमेंटच्या आतली इन्फॉर्मेशन लीक करते. नंतर मला लक्षात आलं
अनुजानी जर तिच्या वडिलांचा अपघात केला असेल, जर नाही तिनंच घडवून आणलं. हा तिनेच घडून अनुजा हवालदार जर तिच्या बापाची हायगाय करत नाही तर मगर तर तिचा कोणीच नव्हता. दही माडे, दही माडे. दहीच. भावा, आपल्याला खूप काम करायचंय.